पाहताय प्रहार टीव्ही, सत्यमेव व्रतम। नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याच्या आध्यात्मिक रूपाला भुलून रुपाली चाकणकर यांनी त्याला गुरु मानलं। त्याची पाद्यपूजा करत गुरु माऊली म्हणत भावी जीवनाचा मंत्र त्याच्याकडून घेतला। अगदी त्याला पांडुरंगाचं रूप मानून देवाप्रमाणे त्याला पूजलं। मात्र त्याच्याबाबत काळं सत्य समोर येताच हात वर करून आपण मुरलेल्या राजकारणी आहोत हे त्यांनी सिद्ध केलं। त्याच्या काळ्या धंद्यापायी रुपाली चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा त्याग करावा लागला। सर्व महाराष्ट्रभरातून त्यांच्यावर टीकेचे आसूड ओढले गेले। त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांसह सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी केली। त्याउपर मुख्यमंत्री फडणवीस यांनीही लगोलग राजीनामा द्या असं स्पष्ट करत दट्ट्या दिल्यानंतर स्वेच्छेने राजीनामा देत असल्याचं चाकणकर यांनी हुशारीनं सांगितले खरे। परंतु राष्ट्रवादीच्या अध्यक्षा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मात्र रुपाली चाकणकर यांनी कोणत्या कारणामुळे राजीनामा दिला, राजीनामा देताना काय चर्चा झाली हे जनतेला सांगून त्यांना अप्रत्यक्षपणे तोंडावर पाडलं। भोंदूबाबा अशोक खरात याच्यासोबत रुपाली चाकणकर यांची अनेक छायाचित्र प्रसिद्ध झाल्यानं महायुती सरकारची नाचक्की झाली होती। भोंदूबाबाच्या आहारी गेलेल्या महिला आयोग असं म्हणत विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडलं। अखेर मुख्यमंत्री फडणवीस यांनी चाकणकरांना वर्षा निवासस्थानी पाचारण करून राजीनामे देण्याचे आदेश दिले। त्यांचा आदेश शिरसावंत मानून चाकणकर यांनी स्वेच्छेने राजीनामा देत असल्याचं पत्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना दिलं। त्यावर शिवसेना नेत्या सुषमा अंधारे आणि रुपाली ठोंबरे यांनी टोकदार शब्दात टीका केली। राजीनाम्याचं खरं कारण का सांगितलं नाही असा जाब विचारला। या सगळ्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांनी समाज माध्यमांवर चाकणकर यांच्या राजीनाम्याचं कारण राज्याला अवगत केले। महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रुपाली निलेश चाकणकर यांचा राजीनामा मला प्राप्त झालाय। सध्या परिस्थिती आणि सुरू असलेल्या चौकशींच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पदाचा त्याग करण्याचा निर्णय घेतला असं सांगत सुनेत्रा पवार यांनी स्वेच्छेने राजीनामा दिल्याचा चाकणकर यांचा मुद्दा एक प्रकारे खोडून काढल्याचं बोललं जात आहे। तसेच स्वेच्छेने राजीनामा झाला नसल्याचं अप्रत्यक्षपणे सांगत सुनेत्रा पवार यांनी चाकणकर यांना तोंडावर पाडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे। अशोक खरात यांच्या अनुषंगाने सुरू असलेली चौकशी निष्पक्ष आणि पारदर्शक होण्याच्या दृष्टिकोनातून मी त्यांचा राजीनामा पुढील कार्यवाहीसाठी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवत असल्याचं सुनेत्रा पवार यांनी सांगितलंय। मी रुपाली निलेश चाकणकर वरील विषयांवर आपणास विनंतीपूर्वक कळवू इच्छिते की दिनांक 15 ऑक्टोबर 2024 रोजी माझी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली होती। माझ्या वैयक्तिक कारणाने मी स्वेच्छेने सदर पदाचा राजीनामा या पत्राद्वारे आपणास सादर करत आहोत। आजवर माझ्यावर विश्वास दाखवून आपण मला सर्वतोपरी सहकार्य केल्याबद्दल मी आपली व सर्व सहकार्यांची सतशः ऋणी आहे। भविष्यातही आपले असेच सहकार्य राहील असा मला विश्वास आहे। तरी आपण माझ्या अध्यक्षा राज्य महिला आयोग या पदाचा राजीनामा स्वीकारावा अशी आपणास नम्र विनंती आहे असं त्या अर्जात नमूद केलंय।